हिंगोलीमधल्या दिग्रसच्या वाणी गावात दृश्यम आणि क्राईम पेट्रोल बघून हत्या, नंतर अपघाताचा बनाव। मुलानेच केली भाऊ आणि आई वडिलांची हत्या। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर आदित्य ठाकरेंची टीका। दावोसला जाणाऱ्या 50 जणांच्या शिष्टमंडळावर प्रश्नचिन्ह। दावोस दौऱ्याचा सर्व हिशेब महाराष्ट्राच्या जनतेला देणार, तर शिष्टमंडळ स्वखर्चाने दौऱ्यावर गेले। उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात। सुप्रीम कोर्टाचा अवमान झाल्याचा दावा करत याचिका दाखल। राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणी 20 जानेवारीपासून सुनावणी। विधानसभा अध्यक्ष दोन्ही गटाची फेरसाक्ष नोंदवणार, सूत्रांची माहिती। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद। उद्या वरळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या डोम मध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन। संजय राऊत यांची माहिती। मातोश्री बाहेर घातपात होणार असल्याचा पोलिसांना फेक कॉल। घोडसाळपणे अज्ञातांना फोन केला, मुंबई पोलिसांची माहिती। पैसे देऊन महाराष्ट्रावर बलात्कार होतोय, सगळ्या बाजूने ओरबाडलं जात आहे, जमिनी विकू नका, राज ठाकरेंचं रायगडवासियांना आवाहन। काहीही झालं तरी 20 जानेवारीला मराठा समाज मुंबईला जाणारच, मराठ्यांनी मुंबईला जाण्याची तयारी ठेवावी, मनोज जरांगेंचं आवाहन। शरद मोहोळ हत्याकांडामधील मुख्य आरोपी रामदास मारणेला अटक। आतापर्यंत 19 जण अटकेत, तर 5 जण ताब्यात। सर्व आरोपींना उद्या न्यायालयात हजर करणार। नव्याने सुरू झालेल्या अटल सेतूवरील अतिउत्साही सेल्फीवीरांवर वाहतूक पोलिसांची कारवाई। जवळपास 500 वाहन चालकांना पाठवलं चलान। उत्तर प्रदेशच्या काँग्रेस नेत्यांचं अयोध्येतील शरयू नदीत स्नान। केंद्रीय नेतृत्वाने प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण नाकारल्यानं डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न। राज्यभरात मकर संक्रांतीचा उत्साह, पतंग महोत्सवाची धूम। रंगीबेरंगी पतंगांची आकाशामध्ये गर्दी। राज्यातल्या मंदिरांमध्ये आकर्षक सजावट। सिंधुदुर्गातल्या वैभववाडीत बैलगाडा शर्यतीचा थरार। 66 बैलगाडा शर्यतीत सहभागी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।